ट्रॅफिकमध्ये अडकलेली एक महिला थेट मंत्र्यासमोर पेटली आणि जे पुढं काय झालं सगळं कॅमेऱ्यात काही झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। महाराष्ट्रात सध्या व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात गिरीश महाजन आणि एका महिलेची तीव्र वादावादी पाहायला मिळते। की हा वाद नाही, सामान्य नागरिकांना झालेला त्रास याचा मुद्दा आहे। ही घटना मुंबईतील वरळी परिसरात घडल्याचं सांगितलं जात आहे। तिथे एक पॉलिटिकल रॅलीमुळे रस्त्यावर खूप मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं। त्या ट्रॅफिकमध्ये अनेक लोक अडकलेले होते, त्यातच एक महिला देखील बराच वेळ अडकलेली होती। मिळालेल्या रिपोर्टनुसार ती महिला आपल्या मुलाला घ्यायला जात होती, पण ट्रॅफिकमुळे ती वेळेत पोहोचू शकत नव्हती। रागाच्या भरात थेट तिने मंत्र्यांना विचारायला चालू केले। तिने प्रश्न विचारले, रस्ता मोकळा का नाही, सामान्य लोकांचा विचार का केला जात नाही। या एकदा वातावरण अचानक तंग झाले। आजूबाजूला लोकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला, रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला। हा व्हिडिओ व्हायरल झाला। लोक एका बाजूला म्हणतात सामान्य नागरिकांचा राग योग्य आहे, कारण अशा रॅलीजमुळे लोकांना रोजच्या जीवनात खूप अडथळे येतात। हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा आहे पब्लिक विरुद्ध पॉलिटिकल सिस्टमचा प्रश्न। रॅलीजमुळे लोकांना खूप त्रास होतो। काही लोकांनी थोडी सहनशीलता ठेवावी असाही प्रश्न उपस्थित केला जातो। आजच्या काळात अशा घटना काही सेकंदात व्हायरल होतात। म्हणूनच व्हिडिओ पाहताना त्यामागचं सत्य समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आज एक महिला आवाज उठवते, उद्या कदाचित हजारो लोक आवाज उठवतील। प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण पद्धत तितकीच महत्त्वाची आहे। तुम्हाला काय वाटतं, सामान्य लोकांचा राग योग्य आहे का, अशा प्रकारे बोलणं चुकीचं आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा।